तुम्ही बघू शकता भात किती छान झाला आहे ते। नमस्कार, आज मी सोडे भात बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी सोडे घेतलेले आहे। सोडे स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेतले आहे। नंतर मी ते गरम पाण्यात 20 मिनिटं भिजवून घेतलेले आहे। 1 वाटी सोडे आहेत म्हणून 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ देखील स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेतलेले आहे। मी बासमती तांदूळ घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊ शकता। आता आपण सोडे भात करायला घेऊ। त्यासाठी अजून काही साहित्य लागणार आहे, ते मी तुम्हाला भात करताना वेळोवेळी सांगणारच आहे। कुकर मी आधीच तापायला ठेवलेला आहे। त्यात 2 चमचे तेल घालते। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। तेल तापलेलं आहे, त्यात मी काही खडे मसाले घालते। 1 मोठी विलायची, 2-3 तेजपान, 3 लवंग, 2 हिरवी विलायची, 3-4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरे। हे मसाले थोडे परतवून घेऊ। मसाले परतवून झाले आहे, त्यात 2 बारीक कापलेले कांदे घालते। कांदे देखील आपण रंग बदलेपर्यंत परतवायचे आहे। कांद्यांचा कलर चेंज झाला आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते। छान परतवून घेऊ। आता त्यात 1 बारीक कापलेला टोमॅटो घालते। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाला आहे। आता काही मसाले घालते। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊ। 1 वाटी पुदिना, सोडे घालते। सोडे देखील आपल्याला छान 2 मिनिट परतवून घ्यायचे आहे। सोडे छान परतवून झाले आहे। आता त्यात तांदूळ घालते। तांदूळ 2-3 मिनिट परतवून घेते। तांदूळ 2-3 मिनिट परतवला तर छान भात असा मोकळा होतो। आता त्यात 1 चमचा बिर्याणी मसाला घालते आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित परतवून घेते। 2 वाट्या तांदूळ आहे तर मी 3.5 वाट्या पाणी घालते। थोडी कोथिंबीर। आता कुकरला आपण 2 शिट्या घेऊ। कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करते। 10 मिनिट झालेले आहेत। आता कुकर उघडते, बघू भात कसा झाला ते। तुम्ही बघू शकता भात किती छान झाला आहे ते। सोडे भात तयार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।